तर आज बुधवार बाजार पण आहे आणि म्हटलं तुला ब्रँड बाजार सेलमध्ये पण जाऊन येऊ. तर इथे आलेली आहे डिस्काउंट बाजार. बघू आता काय काय वस्तू आहे. तर सायकलच्या प्राईस आता विचारलं 4,000 आहे, म्हणजे 6-7 हजारच्या 4,000पर्यंत आहे. आणि इथे बघू शकता हे ग्रेड प्रीतीचं पण आहे. हे चार्जिंग कोकोनट किती तिला आहे 2700ला आहे. तरी अनुराधामध्ये ती गर्दी होती. आता काश्मीरी झुमके बघतो गर्दी आहे बापरे अनुराधामध्ये. मी फायनली घेतले काश्मीरी कानातले मस्त. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगवरती. पण तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल, शॉपिंग वगैरे सगळं. तर चला तर पटकन आवडून घेते, बाहेर पण जायचं आहे. तर इथे अनुराधामध्ये आलेली आहे. इतकी गर्दी होती बापरे. आम्ही लाईनमध्ये उभं आहे, बघू शकता माझ्या पाठीमागे किती लेडीज उभ्या आहेत. तर फायनली नंबर आला आणि म्हटलं काश्मीरी मला झुमके दाखव, दुसरं काहीच नको. इतकी गर्दी होती, शूट करायला पण मला जमत नव्हतं. तर इथे अनुराधामध्ये इतकी गर्दी होती. आता काश्मीरी झुमके बघतो. हा हे बघा हे किती मस्त सगळं टेम्पल. अनुराधामध्ये काश्मीरी झुमके घेतले, किती गर्दी बघू शकता. गर्दी आहे बापरे अनुराधामध्ये. मी फायनली घेतले काश्मीरी कानातले मस्त. गर्दी आहे आणि इतका वेळ लावता. मला एकच जोड घ्यायचा होता तरी 1-1.5 तास गेला इथेच खरंच. तर झालंय फायनली अनुराधामधून घेऊन ज्वेलरी. आणि कांचीपुरांच्यामध्ये आलेलं आहे साईबाबा फ्रूट ज्यूस सेंटर. तिथे आता लस्सी वगैरे, मँगो लस्सी करू शकता इथे. मँगो लस्सी मस्त आहे. तर तुम्ही बघितलं असेल अनुराधामध्ये इतकी गर्दी होती. तर मग मी म्हटलं जाऊ दे, शूट करायचं राहू देऊ, आपला आधी झुमके घेऊन घेऊ. कारण ते इतके घाई करत होते, पटापट घ्या. आणि मग तिथे लोक पण कमी होते दाखवायला. तर त्याच्यामुळे मी थोडंसं शूट केलं, जास्त काही केलं नाही अनुराधामध्ये. पण एक दिवस मी सगळं शूट करणार तिथलं अनुराधाचं. तर फायनली काश्मीरी झुमके घेऊन झाले आहे. आपला ब्लॉग येईलच तेव्हा माझी सगळी शॉपिंग दाखवणारच आहे की आजपर्यंत मी काय काय ज्वेलरी घेतली वगैरे. तर घरी गेलो होतो, घरी थोडंसं आराम केला आणि परत आम्ही संध्याकाळी निघालेलो आहे. तर आज बुधवारचा बाजार आहे. बुधवारचा बाजार कसं म्हणजे आता 2-3 दिवस व्हिडिओने आलेले आपले. तर हा बुधवारचा व्लॉग आहे. तर तेच बुधवारचा बाजार होता. म्हटलं चला बघू काय काय आहे काय काय नाही. आणि आज जायचं आहे डिस्काउंट बाजारमध्ये पण जायचं आहे मला. तर तिथे म्हणजे म्हटलं असंच जाऊन बघू आपण. आणि बाजार पण होताच. तर वैभवली की चला आपण जाऊन येऊ डिस्काउंट बाजार, जिथे निम्म्यापेक्षा कमी किमतीत ॲमेझॉनच्या सगळ्या वस्तू भेटतात आपल्याला, इलेक्ट्रिक वगैरे, नंतर एक्सरसाइज सायकल वगैरे. तर तिथे एक्सरसाइज सायकल आहे की नाही बघून येऊ. आणि मला ट्रेडमिल पण बघायची होती, पण मग आणि बेडशीट पण बघायचं होतं, बेडशीट आहे की नाही ते पण बघू तिथे जाऊन. तर तेच आता इथे फिश बघू शकता. तर बुधवारच्या बाजारात तुम्ही नेहमी मला विचारतात की फिश मार्केट कुठे आहे. तर हे बसतं इथे गंगेवर, नदीच्या काठीच बसतं एकदम फिश मार्केट. इथे सगळ्या प्रकारचे फिश नदीचे वगैरे, आणि नदीमध्ये बघू शकता काय काय सुधारणा चालू आहे. तर तेच बघत म्हटलं चला, आणि येताना बघू फिश भेटलेच तर फिश घेऊ. आणि आता आम्ही चाललेलो आहे डिस्काउंट बाजारमध्ये. तर बुधवारचा बाजार आहे म्हणून गर्दीच राहते सगळीकडे बघू शकता. तर
तर आज बुधवार बाजार पण आहे आणि म्हटलं तुला ब्रँड बाजार सेलमध्ये पण जाऊन येऊ. तर इथे आलेली आहे डिस्काउंट बाजार. बघू आता काय काय वस्तू आहे. सायकल संपल्या का आहे अजून? गिफ्ट देने का है गिफ्ट लेते हैं. इथं न्यूट्रीपॉट पण आहे. नहीं वो नहीं साइकिल अपना है बच्चे का. तर हा पूर्ण पॅक आहे बघू शकता. किचनचा कुकर स्पेशल कॉम्बो पॅक. सायकल सुद्धा आहे इथे अजून 4-5 अवेलेबल मला घ्यायची आहे. आणि ती काय आहे 200 रुपयाला. ओ ऐकलं का होता ना लहान मुलांचं पोह पाण्यामध्ये पोहायचं बा ना किती छान आहे ते. हा असं हा त्याच्यावर असं ना असं भारी ना म्हणजे असतं हे भारी ना समुद्रामध्ये. अशा सगळ्या वस्तू आहे. बघू शकता इथे फॅन कॉफी मेकर 2 आहेत पा 3 आहे. तर सायकलच्या प्राईस आता विचारलं 4,000 आहे म्हणजे 6-7 हजारच्या 4,000 पर्यंत आहे. आणि इथे बघू शकता हे ग्रेड प्रीतीचं पण आहे. हे चार्किंग कोकोनट किती किलो आहे 2700 ला. इथे सगळ्या छोट्या छोट्या वस्तू आहेत. हा हे घेतलंय मी इथून. कितीला आहे आता? मी हे घेतलेलं आहे बघू शकता 150 रुपयाला आहे. हे फ्रूटचं तर भरपूर आहे त्यांच्याकडे. हे ते एक्सरसाइजच्या सायकल दाखवते कारण मला घ्यायची आहे. बघू शकता आहे अजून त्यांच्याकडे किती 1, 2, 3, 5-6 सायकल आहेत त्यांच्याकडे. बघू शकता हँड ज्युसर 2000ला आहे. एक तो हे देऊ शकते 800 रुपयाला. बापरे भरपूर मोठं आहे. मोठं आहे फुल साइज है. पिछली बार लेके गए थे वैसे बेडशीट है ऐसे लेके जाएंगे गादी के. कवर नहीं करेगा. ये क्या हा पहा नाही. तर इथे डबल बेडचं आहे आणि आम्ही घेतलं हे हा कलर त्यांच्याकडे. जाऊ दे ते बघितले ना आपण. बघू शकता इथे हे 250-250ला आहे. काय याचा हाताने पण व्यायाम होतो असा. सगळ्या कलरची ना सायकल या एक घेऊन या कपडे मला भरपूर व्यायाम होतो ना हे. तर मी यूज करून बघितली सायकल. मस्त हाताचा पण व्यायाम होतो आणि पायांचा पण होतो. खूपच छान आहे म्हणजे 4000ला काय पाहिजे. तर अशी सायकल अवेलेबल आहे. मी घेणार आता पुढच्या महिन्यात वगैरे. चला आलो होतो बघायला आहे. तर आज बुधवारचा बाजार आहे. म्हटलं तर दाखवू तुम्हाला संध्याकाळी कसं असतं. आणि आपण नेहमी दुपारी येतोच पण संध्याकाळचा पण कसा भरलेला असतो. एकदम गर्दी असते. बघू शकता एकदम गर्दी आहे.
इथे आमचं जेवण झालं, किचन पण आवरून झालेलं आहे आणि डिशवॉशरला भांडी पण लावले. तर इथे ना बाजारात मला काही व्हिडिओ शूट करता नाही आला. बुधवारचा बाजार होता आज, तर तिथून छानपैकी टोमॅटो आणलेले, बाकीचे ना कच्चे आणले आणि काही असे रेड आणलेले आहे. आणि हे कच्चे उद्या टोमॅटोची चटणी करण्यासाठी, कारण कच्चे टोमॅटोची खूप छान चटणी लागते. आणि इथे वांगे आणलेले, खूप छान हे वांगे मला खूप आवडतात. तर याचं नाव काय सांगितलं काय माहिती. तर असे साईजचे मोठे असते, हिरवे काटे असतात भरपूर. तर याची भाजी किंवा चटणी भाजून जे भज करतो ना इतकं छान लागतं. तर मी 1 किलोच्या वरती असतील तर तेवढे आणले. बाकी इथे बटाटे घेऊन आली, तर एवढ्याच 2-3 भाज्या आणल्या. आला आणलेला आहे, तर ते ठेवून देते फ्रीजमध्ये. आणि आज गेलो होतो बाहेर, तर ब्रँड बाजार सेलमध्ये गेलो होतो. इतके छान वस्तू आहे तिथे, तर म्हटलं चला जाऊन बघू. बेडशीट भेटलं वगैरे, किंवा तिथं कम्फर्टेबल आहे, म्हणजे इतकं म्हणजे क्वीन साईजचं आहे, इतकं मोठं आहे. 800 रुपयाला आहे. पण मग आमच्याकडे आहे सध्या, तर ते नाही घेतलं. मला बेडशीट घ्यायचं होतं पण बेडशीट नव्हतं अवेलेबल. म्हटलं चला बघू जाता जाता, कारण बाहेर दुसरं काम होतं मला. आणि असं पूर्ण दिवस घालवला. अनुराधामध्ये गेली होती, काश्मीरी ज्वेलरी घेतली. आता एकदाच मी तुम्हाला सगळं माझे पुढच्या ब्लॉगमध्ये सगळी ज्वेलरी काय काय खरेदी केली ते दाखवणार. आणि फायनली ड्रेस म्हणजे घागरा पण घेऊन झालेला आहे, म्हणजे याचा लेहंगा घेऊन झालेला आहे लग्नासाठी. तर तो मी डायरेक्ट जेव्हा लग्नाला घालेल ना त्यावेळेस दाखवेल माझा लुक. तर आता हे मी सगळं ठेवून देते आणि ब्लॉग इथे सेंड करते. आज खूप फिरले, बाजारमध्ये पण गेले. बाजारातून दाखवलं नाही आलं मला. तर बाकी दुपारी तर गेली होती अनुराधामध्ये, त्याच्यानंतर मग बाजारात संध्याकाळी गेलो. आणि बाकी मग डिस्काउंट बाजारमध्ये गेली होती, तिथे तुम्हाला थोडंफार दाखवलं. तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग. कसा वाटत ते नक्की सांगा. आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. व्हिडिओ इथे सेंड करते. आवडला असेल ब्लॉग तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.